स्वागत आहे तुमचं MK एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर. आज पाहू आपण नाम. शब्दाच्या जाती 8. शब्दाच्या जाती 8 आहेत. हे जाती कशा ठरल्या? वाक्यामध्ये जे काही शब्द येतात त्या शब्दाची वेगवेगळी कार्य असतात. त्या कार्यावरून त्यांना जे नाव दिले जाते त्यांना म्हणतात, म्हणजे वाक्यामध्ये जे शब्द येतात त्या प्रत्येक शब्दाचं काही ना काहीतरी कार्य असते. त्या कार्यावरून त्या शब्दाला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. त्या नावावरूनच त्या नावाचे काही प्रकार पडले. ते प्रकार झाले 8. त्यांनाच म्हणतात शब्दाच्या जाती किंवा शब्दाचे प्रकार. वाक्यामध्ये जे शब्द येतात त्या शब्दाची प्रत्येकाची काही ना काही कार्य असतात. त्या कार्याला जे नाव दिलेले राहते त्याच्यावरून त्याचे काही प्रकार पडलेत, त्याला म्हणतात शब्दाच्या जाती किंवा शब्दाचे प्रकार. मग या प्रकारापैकीच आपण एक प्रकार पाहणार आहोत, ते आहे नाम. नाम म्हणजे लहानपणापासून व्याख्यापाठ असलेली एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला दिलेले नाव म्हणजे नाम. म्हणजे ते डोळ्याने दिसणारे असो नसो, काल्पनिक, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कसेही असो, अशा वस्तूंना दिलेले नाव म्हणजे नाम असते. एखाद्या पदार्थाला, प्राण्याला, त्याच्या अंगी असणारे गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे नाम. मग जसं की मुलगा, डोंगर, नदी, शहर, श्याम, राहुल, सीता, पेन, फूल, फळे, झाड, सौंदर्य, दुःख. त्याच्यानंतर आपण स्वर्ग, देव, नरक, हे जे काही नावं असतात, खरेपणा, कोडी, गोडवा, अशी वेगवेगळी जी नावं आहेत त्या प्रत्येकाला काय म्हणतात? व्याकरणामध्ये नाम म्हणत असतात. भीती, जे कुठल्याही वस्तूला, व्यक्तीला, भावनेला दिलेले एखादं नाव म्हणजे ते असते नाम. मग या सर्वावरून काय झालं? या नामाचे काही प्रकार पडले. मग नामाचे मुख्य प्रकार पडतात 3. एक सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे काय? सामान्य नाम म्हणजे एखाद्या जातीतील वस्तूच्या समान गुणधर्मामुळे किंवा त्यांच्या अंगी असलेल्या गुणधर्मामुळे त्याला दिलेले एक नाव म्हणजेच सामान्य नाम. सामान्य नाम हे जातीवाचक असते. सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला किंवा त्या वस्तूच्या गटाला दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम. जसं की मुलगा हे झालं सामान्य नाम. आणि मग या मुलगा याच्यामध्ये जे काही मुलं असतात त्याची वेगवेगळी नावे असतात, ते विशेष नाम होईल. परंतु सामान्य नाम म्हणजे फक्त मुलगा. मुलगी सामान्य नाम. नदी सामान्य नाम. कळप, घड, समिती, एका विशिष्ट समुदायाला दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम. म्हणून त्याला कोणी समुदायवाचक नामे सुद्धा म्हणत असतात. मग सामान्य नाम ही पदार्थवाचक सुद्धा असतात. म्हणजे पदार्थवाचक नामांना सुद्धा सामान्य नाम म्हणतात. पदार्थवाचक नामे कोणकोणती येतात? जसं की दूध, दही, साखर, सोने, चांदी. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत किंवा हे जे, यांना मोजण्यासाठी संख्येचा वापर होत नाही. आपण 1 साखर द्या, 2 साखर द्या, 4 सोने द्या,
5 चांदी द्या असं नाही म्हणू शकत आपण. यांना मोजण्यासाठी काहीतरी एखादा परिणाम लागते. एखाद्या परिणामाने यांना मोजता येते किंवा याच्याबद्दल सांगता येते. यांना म्हणतात पदार्थवाचक नामे. या पदार्थवाचक नामांना सुद्धा सामान्य नामच म्हणत असतात. आणि नामाचा दुसरा प्रकार आहे ते विशेष नाम. विशेष नाम, आता सामान्य नाम हे एखाद्या जातीतील समान गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम. तर त्या जातीतील एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूला, त्या जातीतील एखादी व्यक्ती असो किंवा एखादी वस्तू असो, तिला दिलेले नाव म्हणजे विशेष नाम आहे. सामान्य नाम हे एखाद्या म्हणजे याच्यातून जातीचा बोध होतो. सामान्य नामामध्ये जातीचा बोध होतो. तो विशेष नामामध्ये व्यक्तीचा बोध होते. विशेष नामामध्ये फक्त व्यक्तीचा बोध होते. सामान्य नाम हे जातीवाचक असते, जातीवाचक, तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. याच्यामध्ये फक्त व्यक्तीचा किंवा एकच उल्लेख होत असते, एका व्यक्तीचा किंवा एका वस्तूचा, हे व्यक्तिवाचक असते. आता सामान्य नाम मुलगा, सामान्य नाम मुलगा आहे. ते मुलांची जी नावे असतात, जसं की काय घेऊ आपण, राहुल, राजू, वैभव, ही अशी जी मुलाची नावे आहेत ही झाली विशेष नामे. एकाच व्यक्तीला दिलेलं नाव हे असते विशेष नाम. जसं की नदी सामान्य नाम होईल तर नदीमध्ये जे नद्यांची नावं दिलेली आहे, जसं की तापी, सिंधू, गंगा, ही काय असणार आहे, ही विशेष नामे. आता तापी, सिंधू, गंगा ह्या नद्याच्या नावे आहेत, ह्या इथे लेडीजचे नावे नाहीत. त्याच्यानंतर मुलगी काय होणार सर, सामान्य नाम. तर गीता, सीता, सानवी, सोनल, कोमल हे जे नावं असतात ते झाले विशेष नाम. म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये एक गोष्ट लक्षात राहण्यासारखं आहे की सामान्य नाम हे त्या एका गटाला, एका ग्रुपला दिलेलं असते आणि विशेष नाम हे त्याच्यातील फक्त एका वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेलं असते. सामान्य नाम हे समान गुणधर्मामुळे दिलेले जाते, त्या विशेष नामामध्ये गुणधर्म पाहिलेला नसतो. आणि भाववाचक नामे तिसरा प्रकार जे आहे भाववाचक नाम. तर भाववाचक नामामध्ये याच्यामध्ये ना व्यक्ती असतात नाही वस्तू असतात. फक्त व्यक्ती किंवा वस्तू, प्राणी यांच्यामध्ये जे काही गुणधर्म असतात त्या गुणधर्माचा बोध होतो, त्याला दिलेले एक नाव असते, त्याला म्हणतात भाववाचक नाम. या भाववाचक नामालाच धर्मवाचक नामेसुद्धा म्हणतात. भाववाचक नामालाच धर्मवाचक नामसुद्धा म्हणत असतात. मग हे याच्यातल्या काही गोष्टी अशा असतात की त्या म्हणजे असे डोळ्यांना असे प्रत्यक्षात दिसत नाहीत, फक्त ते जाणवतात किंवा कल्पना करता येते. काही डोळ्यांनी दिसणारे असतात, काही त्यांची फक्त कल्पना करता येते. असे काही त्याच्यातून फक्त त्या व्यक्तीमध्ये त्याच्या काय सांगता येईल की एखाद्या वस्तूचा गुणधर्म त्याच्यातून दिसतो, त्याचा स्वभाव दिसतो, त्याने व्यक्त केलेल्या त्याच्या भावना त्याच्यातून दिसतात, त्याला म्हणतात भाववाचक नाम. कीर्ती, आता कीर्ती हे विशेष नामसुद्धा होऊ शकते आणि कीर्ती हे भाववाचक नामसुद्धा होते, पण याचा वापर कसा केला आहे त्याच्यावरून असते. ती कीर्ती खूप सुंदर आहे, कीर्ती नावाची मुलगी खूप सुंदर आहे, असा जर विचार केला आपण ते कीर्ती म्हणजे विशेष नाम झालं. परंतु त्याने खूप कीर्ती करून दाखवली, त्याची खूप कीर्ती झाली, असं जर याचा वापर केला तर हे झालं भाववाचक नाम. चांगुलपणा,
चांगुलपणा, सौंदर्य, हुशारी, गुलामगिरी, वात्सल्य, प्रेम, आनंद, ही काय असतात? ही भाववाचक नामे असते. तर यांना भाववाचक नाम म्हणत असतात. तर तसेच काही वार्धक्य, बाल्य, तारुण्य ही सुद्धा भाववाचक नामे आहेत. ही म्हणजे लक्षात द्यायला नामाचे 3 प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर भाववाचक नाम हे एखाद्या म्हणजे वस्तूच्या समान गुणधर्मामुळे दिलेले त्याच्या गटाला किंवा त्या जातीला किंवा त्या समुदायाला दिलेले एखादं नाव म्हणजे सामान्य नाव, आणि त्याच गटातील किंवा त्याच जातीतील एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू याला दिलेलं नाव म्हणजे विशेष नाव. आणि ना व्यक्ती ना वस्तू, फक्त त्याच्या अंगी असलेले ते गुणधर्म, त्याचा स्वभाव किंवा त्याच्या भावना याचा जे इथं बोध होतो त्यांना दिलेलं नाव म्हणजेच भाववाचक नाम. आता सामान्य नाम किंवा विशेष नाम हे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. सामान्य नामामध्ये ती प्रत्यक्ष असते किंवा सामान्य नाम आणि विशेष नाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतात. त्यामध्ये प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. परंतु भाववाचक नामामध्ये फक्त त्यांच्या गुणाचा आणि त्याचा धर्माचा बोध होतो. तुम्हाला हे जे आहे सामान्य नाम आणि विशेष नाम, याच्यामध्ये वस्तूचा, प्राण्याचा आणि व्यक्तीचा बोध होतो. प्राणी, व्यक्ती, वस्तू या दोन्हीमध्ये याचा बोध होत असतो. परंतु भाववाचक नामामध्ये यांच्या अंगी असलेले गुणधर्म, कोणाच्या प्राण्याच्या याच्या वस्तूचे यांचे जे काय असतात गुणधर्म किंवा त्यांचे गुणांचा यांचा विचार केला जातो, याचा बोध होत असतो. तसेच सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते. सामान्य नामाचे वचन बदलू शकते, अनेक वचन होते. विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. आणि भाववाचक नामे आणि विशेष नामे एकवचनी असतात. म्हणजे जसं की सामान्य नामे एखादा आपण मुलगा, सामान्य नाम मुलगा हे झाले एकवचन. या मुलाचं मुलगे हे झालं अनेक वचन, हे झालं अनेक वचन. परंतु विशेष नाम जर घेतलं, सूरज हे झाले एका व्यक्तीचं नाव, याचा अनेक वचन होणार नाही, हे असंच राहणार आहे. आणि भाववाचक नाम जर घेतलं गोड, तर हे सुद्धा याचं सुद्धा अनेक वचन करतात नाही. अनेक वचनामध्ये सुद्धा गोडच आहे. अनेक पदार्थ आहेत, गोडच आहेत. एक पदार्थ असला तरी गोडच आपण वापरणार. सूरज एकाच व्यक्तीचं नाव असल्यामुळे याचं सुद्धा अनेक वचन होत नाही, याचं सुद्धा अनेक वचन होत नाही. म्हणजे सामान्य नाम याचं वचन बदलू शकते. ही जे दोन्ही असतात ती फक्त एकवचनी आहेत. ही एकवचन आणि अनेक वचन अशी दोन्ही आहेत. सामान्य नामांना धर्मवाचक नामे सुद्धा असे म्हणतात. भाववाचक नाम, मग भाववाचक नामे जे आहेत त्याचं काही, जसं की भाववाचक नामा जे लागतात त्यांना काही प्रत्यय लागतात. भाववाचक नामांना काही प्रत्यय लागतात. प्रत्यय लागतात. ती प्रत्यय कोणकोणती आहेत? जसं की ई, आई, की, गिरी, त्व, पण, पना, ई, वा अशा प्रकारचे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. म्हणजे आता समजा नवल, नवल हा शब्द आहे. मग नवल या शब्दाचं आपल्याला काय करायचं आहे? भाववाचक नाम करायचं.
मग भावाचेक नाम याला प्रत्यय काय लागणार? आई, नवलाई. काय झालं? नवलाई. आता तुम्ही म्हणाल आई हा प्रत्यय लागला, तर यातला आ कुठं गेला आहे ना? नवलाई, आ कुठे गेला? तर नवल जे शब्द आहे नवल, त्या ल मध्ये आ आल्यामुळे त्याचा झाला ला आणि उरलेला ई म्हणजे नवलाई. आलं लक्षात? याला प्रत्यय लागला नवलाई. मग गरीब हे एक शब्द आहे, याला ई प्रत्यय लागला तर काय होणार? गरिबी. म्हणजे हे झालं भावाचक नाम. शांत हा एक शब्द आहे, शांत, तर शांतता भावाचक नाम. तर हा प्रत्यय लागला भावाचक नाम. सुंदर, सुंदरचं काय होणार? त्याला ये हा प्रत्यय जर लागला तर याचं होते सौंदर्य. म्हणजे ही प्रत्यय लावून शब्दाचे असे आपल्याला भावाचक नाम करता येतात. जसे की गोड, गोड हा एक विशेषण आहे, पण समजा गोड हा शब्द आहे, याला वा जर प्रत्यय लावला तर गोडवा. गोडवा हे भाववाचक नाम तयार होणार आहे. शहाणा, शहाणा याला जर आपण शहाणपणा, शहाणपणा म्हटलं तर ते भाववाचक नाम. मग जसे की प्रामाणिकपणा, देवपणा, गिरी म्हणजे फसवेगिरी, फसवा, त्याला गिरी हा प्रत्यय लागला तर फसवेगिरी. गोडी, गोडी गुलाबी. दांडगाई, धुलाई, लबाडी, वकिली, भिक्षुकी अशा क्रूरता, नम्रता, समता ही काय आहे तर सगळी भाववाचक नामाची उदाहरणं आहेत. मित्रत्व, शत्रुत्व, देवपण, सौंदर्य, माधुर्य ही सगळी काय आहेत? भाववाचक नामे आहेत. मग नामाचे काही कार्य करणारे इतरही काही शब्द आहेत. नामाचे कार्य करणारे इतरही काही शब्द आहेत. जसं की आता बघा, मी आत्ताच नगरहून आलो. एक वाक्य जर असं घेतलं, मी आत्ताच नगरहून आलो, तर मी पुण्यावरून आलो. हे वाक्य तर याच्यामध्ये नगर, नगर काय? एक सामान्य नाम आहे.